पण सागर करत पाठ जरा पाठ टेकते औषधी आहे की न माफ कर माका करा म्हातारा जीव आवाज माका काही जमणार नाही तरी पण आपला खूपच करावं लागलाय अमवाजाची आणि भीतीच वाटता शिरा पंढरी केव्हा खरे काय जायला आज झोपायला नाही अमवाजा सुरुवातीपासून अमवाजा आता शिरा पंढरी आवाज शिरा मारणार बसली आहे की शब्दार काढावा मारून टाके आणखी काय या ठिकाणी तू रात्रीच्या Thank you.
कशासाठी हा विचार? अविचार एका गोष्टीसाठी, कोणत्या कारणास्तव? या चंडिका मातेच्या प्राप्ती घडविण्यासाठी. हे दानवेश्वर, या मातेच्या प्राप्तीसाठी जीवनातून शाळेला होय माते. त्यात का शक्ती असते देवीपर्यंत आला असता. होय माते. आला नाहीस. कारण मूर्त स्वरूप भक्तांना दर्शन देण्यासाठी तू मृत्यू लोकांच्या ठिकाणी दाखवतायस. तू कोणी वेगळी नव्हे, माझी कौतानी रवी आणि ही चंडिका माता कोणी वेगळी नव्हे. हे तुला ज्ञान आहे ना? हे तत्वज्ञानी असलो हे तुला ज्ञान आहे ना? मूर्त स्वरूप अज्ञानी माता आणि चंडिका माता एक आहे. हे तुला माहित असूनही भक्तांना छळतोय. कारण आहे. कारण कोणतं? तुझी जोडावी आहे. कशाला? कारण तुम्हाला काय कमी आहे? काय कमी नाही. काय कमी आहे? आम्ही कुठे म्हटलो? अज्ञानी देवी तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला भिण्याचं कारणच नाही. आम्हाला मूर्त दर्शन हवंय. देवीचं मूर्त दर्शन कायम स्वरूपी आम्हाला हवंय. अज्ञानी देवीचं मूर्त स्वरूपाने दर्शन भेटत नाही. आम्ही कुठे नाही म्हटलं मिळतं. का असं छळतो भक्तांना? तू तिथली जागा सोड. का सोडावी? आता मनात सोड. तुझ्या सगळ्यावर माझ्यासाठी. हे आजपर्यंत कित्येक दानव आले गेले, हे सांगून मोकळे झाले. आता असं कर. अरे तू जर लढलास तर कसा? शक्तीने युक्तीने लढला असता तू काहीतरी उपयोग झाला असता. तू अजून मला ओळखलेला नाहीये. ओळखलं. कसं काय रे? ओळखलं. कसं काय? कसं काय म्हणजे? माते तू कसं काय ओळखलं मला? कसं काय म्हणजे? मी अरे ओळखलं आहे. भक्ती आचरण करून भक्तांना छळण्यासाठी तू आला. मी तुला ओळखू नये. आणि माते कदाचित तू जरी मला ओळखलं असती तरी माते माझा स्वभाव वेगळा आहे. कसा? मी माणसाला खेळवतो. ओळखलं नाही म्हणू नकोस. भूषण 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 आहे. भूषण पाताळ बोल. ऐकून घे. तुला आता किती दिवस झाले ओळखतात? वर्ष लोटली. भूषण भूषण ऐकून घे. तुझ्या स्वभावाची कल्पना आम्हाला आहे. तेव्हा झालं तेवढे पुरं झालं. एक कर. पुढं जीवन जगायचं असेल आणि पाताळ बोलचं भूषण असंच राहायला हवं असेल भक्ताच्या भूषण म्हणून सांगू नकोस. भक्ताच्या चरण नाही. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, पायी मदत तुझी तुझा आहे शेवट वेळा माझ्या पायाची हे दानवा माझ्या पायाची माती सांगे कुंभाराला, पायी मदत तुझी तुझा आहे शेवट वेळा माझ्या पायाची. मला फिरवी तुझ्या पायावर घटमातीचे बनवी सुंदर, घटमातीचे बनवी सुंदर, उपजा तवा मोह कैवती कधी शवा पाती हे दानवा माझ्या पायाची. महादेव
अवतार महिमा वर्णो कसा माते आई अंबे जगदंबे अंबे जगदंबे माऊली माऊली अम्मा माता माऊली 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 त्याला किती खाण्याचा प्रयत्न केली करता वेळी त्याला यांचं रक्त उपयोग करता वेळी तो जिवंत होतोय रक्त प्रशस्त माऊली माऊली अम्मा माता माऊली 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 रक्तचंडिकेश्वरी माते तुझा एवढेच नव्हे तर आतापर्यंत या मायेनं अनेक अवतार घेतले पण हे दृश्य आणि त्यात रक्त तू घटाघटा प्रकट केलीस मग या तुझ्या अवताराला काहीतरी महत्व असेल राजा, असुर मर्दनासाठी सर्वंत रक्षणासाठी या आदिमय आदिशक्तीने अनेक अवतार धारण केले. पण ज्या असुराने भक्ताला शर्येचं कर्तव्य केलं त्याचा शेवट तरी दिसला. त्याचं रक्त मी प्राशन केलं त्याचा शेवट झाला. म्हणून आजपर्यंत या मातेला हे सारं विश्व चंडिका म्हणून ओळखत होते. पण याच्या पुढे या मातेला रक्त चंडिका म्हणून सारे भक्त ओळखतील. रक्त चंडिका म्हणून सारे भक्त ओळखतील. आईच्या आशीर्वादात माझ्या चेहऱ्यावर तो हात हृदयाच्या हात दुर्गे दुर्गत भारी तुझे संसारी Yeah.